महाराष्ट्र राज्यात आणि भारत देशात पेपर फुटणे म्हणजेच अतिशय कॉमन गोष्ट झालेली आहे। कारण आजच टीईटीचा पेपर सुद्धा फुटलेला आहे। याच्या आधी नीटचा पेपर फुटलेला होता आणि थोड्याच कालावधीनंतर म्हणजे थोड्याच दिवसानंतर परत एकदा टीईटीचा पेपर फुटला। आता बघा, हे पेपर म्हणजेच ज्युनियर केजी किंवा सिनियर केजीचे नाहीये, याच्यावरती आपल्या देशाचे भविष्य निर्भर आहे। आणि पेपरच्या एक दिवस आधी माहित होते का तुमचा पेपर हा रद्द झालेला आहे आणि त्याचे कारण म्हणजेच पेपर हा फुटलेला आहे। आता याच्यात काही उमेदवार असे आहे का त्यांच्या मुलांचे काही दिवसांपूर्वी नीटचे पेपर फुटले होते आणि आपल्या जर सरळ भाषेत सांगायचं झालं तर परत काही दिवसानंतर बापाचे सुद्धा पेपर फुटले। म्हणजेच बघा किती आपली दुर्गम व्यवस्था झालेली आहे। म्हणजेच एक दिवस पहिले माहित होते आपल्याला का आपला पेपर फुटलेला आहे आणि तो रद्द झालेला आहे। आता याच्यात काही उमेदवारांनी म्हणजे जे पेपर देणारे उमेदवार आहे यांनी फार मेहनत केलेली असेल, अभ्यास केलेला असेल आणि त्यांना जर असं माहित होत असेल तर याचा काय फायदा। आपल्या महाराष्ट्र राज्यात दर 8 दिवसाला 15 दिवसाला जर पेपर फुटत असेल तर कुठेतरी आपली महाराष्ट्र राज्याची जी परिस्थिती आहे ही बिघडत चाललेली आहे आणि इथून पुढचे जे भविष्य आहे ते सुद्धा बिघडत जाणार आहे। कारण एकीकडे मुलांचा पेपर फुटत जातोय तर एकीकडे बापाचा पेपर फुटत जातोय। म्हणजेच आपली जी शैक्षणिक प्रणाली आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे आणि ही शैक्षणिक प्रणाली सुधारवणं फार गरजेचं आहे। नाहीतर सगळीकडे नुसतं पेपर फुटाफुटीचेच काम चालणार आहे। अभ्यास कोणी करणार नाही, फक्त डील करणार आणि डील होऊनच आपले पेपर देणार। उद्या होणारा टीईटीचा पेपर हा रद्द झालेला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि त्याचे कारण म्हणजेच तो पेपर फुटलेला आहे।